नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण पाहणार आहोत कटोरी ब्लाऊज कटिंग. पेपरला मी सरळ रेषेत करून घेतलेला आहे. आता बंद बाजू आपल्याकडे ठेवून मी पूर्ण उंची टाकलेली आहे 13 + 1.5 इंच, म्हणजेच बरोबर 14.5 इंच. आणि आपल्याला एक 14 आणि एक 14.5 इंचावरून आपल्याला एक लाईन ओढून घ्यायची आहे. त्याचबरोबर आपल्याला शोल्डर पुढचं गळ्यात टाकायचं आहे 2.25 इंच, शोल्डर टाकायचं 5.5 इंच आणि पुढचा गळा आहे आपला 6.5 इंच. तर त्याचा आपल्याला एक चौकोन तयार करून घ्यायचा आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे. आपला मुंडा आहे 5.5 इंच आणि 5.5 इंच मुंड्याचं माप घेतल्यानंतर तिथून पुढे आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे. तर छातीच्या मापावर आपल्याला 8.5 इंच छातीचं माप + 1.5 इंच शिलाई मार्जिन घेऊन 10.5 इंच घ्यायचं आहे. खालच्या साईडला तसंच जॉईंट करून आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं जोडून घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला मुंडा खोलीतून 1.5 इंच घेऊन 1 इंचावर 1.5 इंचावर डॉट देऊन आपल्याला त्याच्यात गोल आकार देऊन घ्यायचा आहे. व्यवस्थित 1 इंचावर गोल आकार द्यायचा आहे, दुसरा 1.5 इंचावरून गोल आकार द्यायचा आहे. आणि आपल्याला पुढच्या गळ्याला सुद्धा गोलाकार देऊन घ्यायचा आहे. आता आपल्याला क्रॉसपट्टीचं माप टाकण्यासाठी क्रॉसपट्टी एका साईडने 3.5, एका साईडने 2.5 इंच घेऊन आपल्याला क्रॉसपट्टी जॉईंट करायची आहे व्यवस्थित. आता क्रॉसपट्टी जॉईंट झाल्यानंतर कटोरीचं माप टाकायचं. कटोरी 5.5 इंच, मुंड्यातून 2.5 इंच घेऊन वरी 2.25 इंच घेऊन आपल्याला कटोरीला गोलाकार देऊन घ्यायचा आहे. गोल आकार 1/2 इंचापर्यंत वर खाली होऊ शकतो, तर चालतो, काही प्रॉब्लेम नाही. तर आपल्याला पूर्ण पेपर कटिंग करून घ्यायचे आहे. आणि मुंडा आपल्याला एक वेळेस बाहेरच्या साईडने आणि नंतर 1/2 इंच गोलाकार दिलेला कट करून घ्यायचा आहे. तर त्याचबरोबर आपल्याला गळ्याला एक मार्किंग करून घ्यायचं आहे. तर आता आपण हे पुढच्या साईडचं कटिंग करतो, कटोरी कटिंग. त्यामुळे आपल्याला काय करायचं, बॅक साईडचा भाग साईडला ठेवून आपल्याला त्याचा गळा कटिंग करून क्रॉसपट्टी साईडला वेगळी करून नंतर कटोरी कटिंग करून घ्यायची आहे. तर आता आपली क्रॉसपट्टी, कटोरी, शोल्डर पट्टी रेडी आहे. तर आपल्याला कटोरी पेपरवर वाढवण्यासाठी वेगळा पेपर घ्यायचा आहे. 1.5 इंच वरच्या साईडला खूण करून त्याच्यावर आपल्याला निघलेली कटोरी ठेवायची आहे, म्हणजेच पेपर कटिंगमध्ये निघलेली ती कटोरी त्याच्यावर ठेवून आपल्याला ती जशाची तशा उतरवून घ्यायची आहे. आणि ती कटोरी उतरवून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं, जी पेपर कटोरी निघली होती त्याची कटोरीचं निम्मी खूण करून खालच्या साईडला 1.5 इंचावर एक डॉट लावून घ्यायचा आहे. वर पण 1.5 इंच आणि अलीकडे तर 1.5 इंच घेतलेलंच आहे. तर त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे, जसं आहे तसं आपण घेतलेलं आहे ते कटोरी आपल्याला जॉईंट करून वरच्या साईडला गोल आकार देऊन घ्यायचा आहे 1/2 इंच वरी शिलाई मार्जिन गळ्याला ठेवून. तर आपल्याला थोडासा खालच्या साईडला गोल आकार द्यायचा आहे आणि नंतर गोल आकारामध्ये कटोरी कट करायची आहे. गोल आकारात कट करणे. तर कटोरी कट करून झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, कटोरीला आपल्याला निम्या भागातून फोल्ड करून आपल्याला व्यवस्थित शिल्लक राहिलेला पेपर कट करून घ्यायचा आहे, म्हणजे आपली कटोरी गोल तयार होते. शिवल्यानंतर खूप छान असा आकार येतो. तर आता आपल्याला हे अस्तरवर कटिंग करायचं आहे. तर मी स्लीव्ज आणि बॅक साईडचा भाग कट करून तयार केलेला आहे. तर शिल्लक राहिलेला अस्तरमध्ये आपल्याला जे आपण आता पॅटर्न तयार कट केले ते ठेवून व्यवस्थित कटिंग करून घ्यायची. तर तुम्ही पाहू शकता मी क्रॉसपट्टी ठेवून क्रॉसपट्टी अस्तरवर डबल अस्तर आहे आपलं, 2 क्रॉसपट्ट्या कट केलेल्या आहेत. तर आता ह्याच्यावर आपल्याला शोल्डर पट्टी राहिलेल्या अस्तरवर आणि कटोरी बसावी अशी व्यवस्थित पेपर पॅटर्न ठेवून आपल्याला व्यवस्थित सेट करायचे आहेत. आता व्यवस्थित सेट करून घेतल्यानंतर आपल्याला चॉकने ह्याच्यावर मार्किंग करायचं आहे. चॉकने मार्किंग केल्यानंतर पेपर इकडं तिकडं सरकून वेगळं कट व्हायची भीती नसते. तर व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण ब्लाऊज. तर आता आपल्याला व्यवस्थित अशी पेपरची कटोरी ठेवून अस्तरची कटोरी कट करायची आहे. तुम्ही पाहू शकता व्यवस्थित आपल्याला चॉकने मार्किंग करून घ्यायचं आहे अगोदर.
व्यवस्थित कटोरी सेट करायची आहे. आणि ती व्यवस्थित कटोरी ठेवून घेतल्यानंतर कुठेही अस्तर कमी पडत नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे, कारण का आपलं ब्लाऊज नेटचं आहे तर प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून. तर मी व्यवस्थित कट करून घेतलेला आहे. तर आता आपल्याला मेन फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे, म्हणजेच ब्लाऊज पीस अस्तर ठेवून ब्लाऊज पीस कट करायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता मी पूर्ण ब्लाऊज बाकीचं तयार केलेलं आहे, आपलं फक्त पुढचा भाग राहिलेला आहे. तर मग मी त्याच्यावर कटोरी ठेवली आहे. आपल्याला कटोरी आहे तशी कटिंग करून घ्यायची आहे. हवं असेल तर तुम्ही याला सेफ्टी पिन वगैरे लावू शकता, किंवा फॅब्रिक कट करायला आपल्याला टिच पिन भेटतात मार्केटमध्ये, ते सुद्धा आणू शकता. आता आपल्याला याला शोल्डर पट्टी ठेवायची आहे, म्हणजेच कटोरीचा भाग जो आहे तो आपल्याला ब्लाऊज पिसावर ठेवून व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. तुम्ही जिथं बसेल तिथं ठेवू शकता. मला याला लटकन बनवायचे आहेत, त्याच्यामुळे मी व्यवस्थित सेट करत आहे, कारण का मला लटकनला सुद्धा पिसाचा कपडा हवा आहे. लटकनचा सुद्धा आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की पहा. आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजेच नवीन व्हिडिओची तुम्हाला माहिती मिळत राहील. तर आता आपल्याला ह्याच्यावर क्रॉसपट्टी ठेवून घेतल्यानंतर क्रॉसपट्टी सुद्धा व्यवस्थित कट करून घ्यायची आहे. तर आता आपलं पूर्ण ब्लाऊज कटिंग करून झालेलं आहे. तर आता आपल्याला ब्लाऊज स्टिचिंग करायचं आहे, तर ब्लाऊज शिवायचं तो व्हिडिओ सुद्धा आपण पूर्ण पाहू. हे पहा, एकदम छान आणि व्यवस्थित कटिंग आलेली आहे आपली ब्लाऊजची. तर आता ब्लाऊज शिवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, कटोऱ्या दोन ज्या आहेत त्या आपल्याला आमने सामने ठेवायच्या आहेत, म्हणजे जे कटोरीचा गळा असतो तो गळा एका समोर एक यायला हवा. मी जसा ठेवलेला आहे तसा. कटोरी जोडण्याच्या अगोदर तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आणि कटोरी बरोबर ठेवून त्याला एक सेफ्टी पिन लावून आपल्याला खून करून घ्यायची आहे, म्हणजे ज्यावेळेस कटोरी जोडतो त्यावेळेस ही खून समोरासमोर यायला हवी. आणि ते लक्षात ठेवता आपल्याला पूर्ण कटोरी जॉईंट करून घ्यायची आहे. जशी मी शेफ्टी पिन लावली होती तशीच फक्त पलटी मारून कटोरी जॉईन करत आहे. मी चेंज वगैरे काही केलेलं नाही, लक्षात ठेवा. तर तुम्ही पाहू शकता आपल्या कटोऱ्या जॉईन करून झालेल्या आहे. जर शिल्लक फॅब्रिक असेल तर ते साईडचं कट करून आता आपल्याला शोल्डर पट्टी जॉईन करायची आहे. शोल्डर पट्टी सुद्धा सेम तशीच आपल्याला सेफ्टी पिननी सेट करून घ्यायची आहे, आणि कटोरीचा भाग दोन्ही पण आमने सामने यायला हवे ते लक्षात ठेवायचं. अगोदर आपण व्यवस्थित शोल्डर पट्टी ठेवून सेफ्टी पिनाने सेट करून नंतरच जॉईंट करू शकतो. जोपर्यंत आपण दोन्ही भाग जॉईंट करून घेत नाही तोपर्यंत सेफ्टी पिन काढायची नाही, त्याने काय होतं, भाग आपला चेंज होत नाही. तुम्हाला जसं आहे तसं तुम्ही जॉईंट करून घेऊ शकता, म्हणजेच अस्तर खालच्या साईडला किंवा ब्लाऊज पिसाचा कपडा खालच्या साईडला ठेवून तुम्हाला जसं जमतं तसं तुम्ही व्यवस्थित जॉईंट करून घ्या. मला अस्तरचा कपडा खालच्या साईडला ठेवला तर व्यवस्थित जॉईंट करता येतं, तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. तर आपण दोन्ही सुद्धा भाग तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला कटोरीला टक्स मारून घ्यायचे आहेत. कटोरीला टक्स मारण्यासाठी आपल्याला कटोरी फोल्ड करून 1.5 इंचावर टक्साची खून करून घ्यायची आहे, आणि वरी 2.5 इंचावर ते खून केल्यानंतर जॉईंट करून आपल्याला त्याच्यावर शिलाई लावायची आहे. आपल्याला डबल शिलाई लावून घ्यायची आहे. दुसरी कटोरी ही तशीच तयार करायची आहे. 1.5 इंच उभा 2.5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. तुम्ही 2.5 इंचाला 2 लाईन कमीही घेऊ शकता आणि 3 इंच सुद्धा घेऊ शकता. 3 इंच कटोरी टोक घेतल्यानंतर कटोरीचा
कटोरीचा टोक एकदम टाईट होतो आणि जास्त टोक निघतो. तर ही कटोरी खूप छान बसते. तुम्ही पाहू शकता किती छान रेडी शेप आलेला आहे आपला. ब्लाऊज घातल्यानंतर खूपच छान बसतं. तर आता आपल्याला शोल्डर पट्टीला म्हणजेच कटोरीच्या भागाला आपल्याला कटोरी जॉईंट करायची आहे. तर व्यवस्थित हाताने सेट करत आपण कटोरी जॉईंट करून घ्यायची आहे. तर हे पहा, एकदम व्यवस्थित आपली कटोरी जॉईंट करून झालेली आहे. आपल्याला दुसरी सुद्धा कटोरी त्याच प्रकारे जॉईंट करून घ्यायची आहे. व्हिडिओ कंटिन्यू करा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर आपण नंतर कटोरी जॉईंट करून घेतल्यानंतर दोन्ही कटोरीलाही आपण दाबटीप देऊन घेतलेली आहे, म्हणजेच डबल टीप लावलेली आहे. तुम्हाला प्रत्येक ब्लाऊजला दाबटीप मारायची नसेल तर चालतं, पण फसकणारं ब्लाऊज असेल धाग्याचं तर त्याला दाबटीप मारणं कंपल्सरी आहे. त्याने खूप छान फिनिशिंग येते. तर आता आपल्याला क्रॉसपट्टी जॉईन करायची आहे. क्रॉसपट्टी आपण जशी ठेवली आहे तशीच त्याच भागाच्या पुढं तो भाग ठेवायचा, म्हणजे तुम्ही पाहू शकता तशी कटोरी ठेवून घ्यायची आहे. त्याने काय होतं, दोन्ही कटोऱ्या एका साईडच्या होत नाहीत. तर आता आपण कटोरीला पलटी मारून कटोरीला एक दाबटीप द्यायची आहे आणि पूर्ण कटोरी जॉईन करून घ्यायची आहे. पूर्ण क्रॉसपट्टी जॉईन करून घ्यायची आहे. दुसरी सुद्धा क्रॉसपट्टी त्याच प्रकारे जॉईन करायची आहे. तर मी दोन्ही क्रॉसपट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत. तर आता आपल्याला ह्याला क्रॉसपट्टी जॉईन करायची आहे. अशा प्रकारे तुम्ही हवं असेल क्रॉसपट्टी थोडीशी कटोरी क्रॉस कट करू शकता, जर तुम्हाला हुकलूक पट्टी कमी हवी असेल तर क्रॉसपट्टी दुसरी जोडली. तसेच आपल्याला व्यवस्थित ही सुद्धा क्रॉसपट्टी ठेवून जॉईन करायची आहे. लक्षात ठेवा, क्रॉसपट्टीचा जो टोकचा क्रॉस भाग आहे ते कटोरीच्या साईडला यायला हवा. तर आपल्या क्रॉसपट्ट्या जॉईन करून झालेल्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता किती व्यवस्थित आपलं कटोरीचं ब्लाऊज दिसत आहे. तर आपल्याला हुकाची पट्टी तयार करायची आहे. हुकाची पट्टी वरच्या साईडला जॉईन केली जाते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, आणि एक वेळेस फोल्ड करून दुसऱ्या वेळेस आणखीन फोल्ड करून त्याला एक शिलाई लावून घ्यायची आहे. त्यांनी काय होतं, खूप छान अशी ब्लाऊजला फिनिशिंग येते आणि वचवच पट्टी वगैरे दिसत नाही. तर दुसऱ्या वेळेस काय करायचं आहे, आपल्याला जर नेटचं वर्कचं ब्लाऊज असेल तर होईन तेवढं शक्य प्लेन कपडा घ्यायचा आहे लूकपट्टी तयार करण्यासाठी, आणि त्याला जसं अस्तरचं ब्लाऊज शिवतो तसंच आपल्याला लूकपट्टी तयार करून घ्यायची आहे. एक साईडला टिप मारून घेतली, नंतर आपण पलटी मारून घ्यायची आहे आणि पलटी मारून घेतल्यानंतर त्याला एक दाबटीप देऊन पूर्ण शिलाई लावून घ्यायची आहे. आणि काय होतं, म्हणजे लवकर लूकपट्टी खराब होत नाही. आपल्याला जसं ब्लाऊज पिसाचा आधार भेटतो तसं त्याला सुद्धा ब्लाऊज पिसाचा आधार भेटतो लूकपट्टीला, आणि त्याने ब्लाऊज खराब होत नाही. तर आपण खालच्या साईडला थोडासा कपडा सोडून कट करून दुमतून आपल्याला त्याच्यावर एक शिलाई लावून घ्यायची आहे. थोडासा कोना दुमतून आपल्याला नंतर पलटी मारून त्या लूकपट्टीवर एक दाबटीप लावून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं आपलं कटोरीचं ब्लाऊज तयार होत आहे. तर ह्याच्यासाठी आपल्याला दोन्ही पट्ट्या बरोबर ठेवून कटिंग करून घ्यायचे आहेत, लूकपट्टी आणि हुकपट्टी. आणि त्याचबरोबर काय करायचं आहे, आता आपल्याला गळ्याला पट्टी लावायची आहे. पायपिंग लावायची असेल तर तुम्ही दुसऱ्या एखादा कलरची, गोल्डन वगैरे कलरची सुद्धा पायपिंग लावू शकता, खूप छान वाटेल. पण याचा मी बोटनेक तयार केलेला आहे, तो सुद्धा व्हिडिओ पूर्ण चॅनलवर आहे, तो सुद्धा पहा. म्हणून मी याला पट्टी लावणार आहे. तुमच्याकडे अस्तरचा कपडा असेल तर ठीक आहे, नसेल तर तुम्ही दुसरा सुद्धा कपडा यूज करू शकता, कारण का आतल्या साईडला तो कपडा दिसत नाही. मला अस्तरचा कपडा याचा लटकन तयार करायला हवा होता, त्याच्यामुळे मी दुसऱ्या अस्तरचा कपडा गळ्याच्या पट्टीला यूज करत आहे. त्याने काय होतं, गळ्याची पट्टी दिसत नाही पण खूप छान असा गळ्याचा राऊंड येतो, आणि गोल राऊंडमध्ये तुम्ही ब्लाऊज रेडी झालं तर पाहू शकाल गोल गळा येतो, गळा जुळता वगैरे येत नाही. तर मी 2 पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि त्याच आपल्याला व्यवस्थित गळ्यावर सेट करत त्याला आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे गळापट्टी, आणि शिल्लक अर्धा इंच राहिलेलं दुमतून घ्यायचं आहे. दुसऱ्या सुद्धा गळ्याला आपल्याला तशीच पट्टी लावायची आहे. अर्धा इंच दुमतून व्यवस्थित त्याच्यावर एक शिलाई द्यायची आहे.
आणि खालच्या साईडला दुमतून एक मी दाब टीप द्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. दुसरी सुद्धा तसेच आतल्या साईडला पलटी करून एकदम साईडने होईन तेवढं साईडने आपल्याला एक दाब टीप द्यायची आहे. नंतर आपल्याला आतमधून फोल्ड करायचं आहे अर्धा इंच आतल्या साईडला आणि एकदम फिनिशिंगमध्ये दाब टीप द्यायची आहे. म्हणजे दोन्हीच्या मध्ये एक जो आपला शिलाई मशीनचा दाब आहे तेवढा दोन्ही शिलाईच्या मध्ये अंतर राहायला हवा. आणि काय होतं, ब्लाऊजला एकदम छान फिनिशिंग येते. तुम्ही पाहू शकता. तर याला जास्त काही कॅनव्हास पेपर वगैरे वापरायची गरज नाही, पण तरी सुद्धा ब्लाऊजला खूप छान अशी फिनिशिंग येते. तर हे पाहू शकता एकदम गळा आपला कसा गोल राऊंड मध्ये रेडी झालेला आहे. तर आता आपल्याला ह्याला हुक लुक सुद्धा तयार करायचा आहे. हुक लुक तयार करायचा आहे तर त्याच्यासाठी आपण काय करायचं, 5 खुणा लागतात. तर दोन्ही साईडला 2, नंतर सेंटरला आणि त्याच्यानंतर सेंटरला अशा प्रकारे जर खूण केली तर एकदम सेम अंतर येतं. तर त्याच्यासाठी आपल्याला हुक लुक तयार करायचा आहे. तर तुम्हाला हुक लुक तयार करायचं एक स्पेशल व्हिडिओ बनवून मी हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हुक व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हुक लुक तयार करून घ्यायचा आहे. कारण का लुकचं एंडिंग असतं तिथं आपल्याला रब करून घ्यायचं आहे. हुकच्या एंडिंगला रब केलं तर काय होतं, ब्लाऊज व्यवस्थित बसतं आणि हुक लुक हुकलत नाही. तर आपलं हुक लुक सुद्धा रेडी आहे. तर ह्याला छानपैकी आपण हुक लावून तयार करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित असं आपलं ब्लाऊज आलेलं आहे. कटोरीचं घातल्यावर खूपच छान असा लुक येतो. तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला ब्लाऊज आवडलं असेल तर कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर मी ब्लाऊज बॉडीला ब्लाऊज घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती छान कटोरी बसली. अंगात तर खूपच व्यवस्थित ब्लाऊज बसणार आहे. तर चला मग नवीन व्हिडिओमध्ये भेटूया.